लोकप्रिय अशा महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धा नुकत्याच पार पडल्या आणि त्यालाच तोडीस तोड म्हणून आता पुण्यात देखील अशाच कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर हिंदू गर्जना चषक असं या स्पर्धेचं नाव आहे, जी पुण्यातील सप महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती या सगळ्या कुस्ती स्पर्धा होत आहेत। या स्पर्धा नक्की कशा असणार आहेत? आज खरं तर पहिला दिवस आहे या स्पर्धांचा, आज उद्या आणि त्यानंतर 9 तारखेपर्यंत या 3 दिवस अशा या स्पर्धा या पुण्यातील सप महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती होणार आहेत। याच स्पर्धा नक्की कशा होणार आहेत जाणून घेऊया। या ज्या कुस्ती स्पर्धा ज्यांनी आयोजित केलेल्या आहेत ते म्हणजे पुणेत सोबत आहेत। सर, सर्वप्रथम अभिनंदन। पुण्यामध्ये भव्यदिव्य अशा या कुस्ती स्पर्धा होत आहेत, त्याबद्दल तुमचं अभिनंदन। खरं तर बक्षिसांची रक्कम देखील मोठी आहे, एकूणच कसा प्रतिसाद आहे? नाही, बघा ना, माहोल चांगला आहे, वातावरण चांगलं आहे। 900च्या आसपास कुस्तीपटूंनी ते या स्पर्धेत रजिस्टर केलं आहे खेळण्यासाठी। आनंद आहे आणि मला वाटतं की सर्वात मोठी ही एक 4 आखाड जे कुस्तीची भरती ती मातीची आणि मातीवर कुस्ती होती, त्याचा आनंद आहे। महिला गट पण आहे, कुमार गटचे मुलं पण आहेत, खुला गट पण आहे आणि 45 लाख अधिक बक्षीस ते आपण देतो आहे। जो पहिला क्रमांक खुल्या गटात जिंकेल त्याला थार गाडी आहे, महिलांसाठी इलेक्ट्रिक बाईक आहे, लहान मुलांसाठी सायकल आहे। अशी बक्षीस आपण सर, आपण जर पाहिलं तर मातीतली कुस्तीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु नुकत्याच झालेल्या ज्या स्पर्धा आहेत महाराष्ट्र केसरीच्या, अनुचित प्रकार घडल्याचं आपण पाहिलं, तर इथेही तसा काही प्रकार घडू नये कशी खबरदारी घेण्यात आली? नाही, आम्ही पूर्ण प्रयत्न केला आयोजक म्हणून की इथे कुठलीही या स्पर्धेला गालबोट लागणार नाही, त्याची काळजी घेतली। रिव्ह्यू सिस्टम आहे, सगळे सिस्टम पंचांचं पण जे आहे सिस्टम आपण व्यवस्थित ठेवली, कुठलीही गालबोट लागणार नाही आणि ही कुस्ती स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडेल याची आम्ही पूर्ण काळजी घेतली। सर, काय नेमकं वेगळे पण पाहायला मिळेल? वैशिष्ट्य काय असेल आणि कोणकोणते महिला यामध्ये सहभागी होतील? नाही, याच्यात तर अनेक महिला आहेत, 150-200 महिला सहभाग होणार आहेत। याच्यात एक जे आपण केलं आहे की एक एक्झिबिशन मॅच आपण ठेवला आहे, जिथे इंडिया वर्सेस इराणचे 2 कुस्तीपटू एक एक्झिबिशन मॅच आपल्या भारताच्या किंवा महाराष्ट्राचे कुस्तीपटू आहेत त्यांच्या विरोधात लढवणार आहेत। ते फायनलच्या अगोदर ते 9 तारखेला होईल। ही पण एक बघण्यासारखी कुस्ती होईल आणि 9 तारखेला संध्याकाळी जाहीर फायनल इथे। इराणचे मला या ठिकाणी बोलवून त्यांना खेळवायचं, ही संकल्पना कोणाची होती? हे बघ, कुस्ती ही फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरता नाही आहे। आज 42 ते 52 देशात कुस्ती ही रेसलिंग ऑलिम्पिकची गेम आहे, म्हणून आम्हाला वाटलं की इराणचे हे जे 2 चांगले आहेत, मिर्झा आणि अली, त्यांना बोलून इथे ती स्पर्धा लावायला। शेवटचा प्रश्न, पुणेत बालन आणि कुस्ती कसा संबंध आहे? जसं मातीचा माझा संबंध आहे, कारण ही मातीची खेळ आहे आणि आपल्या मातीची संबंध आहे, तशीच आपण ही पुणेत बालन आणि कुस्तीची प्रेक्षकांना काय आव्हान करा? सर्व प्रेक्षकांना एवढंच आव्हान करेल की पुण्याच्या मध्यभागी SP कॉलेजला ही स्पर्धा 2 दिवस आहे, सगळ्यांनी येऊन त्याचा आनंद घ्यावा। धन्यवाद सर, आमच्याशी केलेल्या बातचीतीबद्दल। पुण्यातील SP मैदानावरती, SP कॉलेजच्या या मैदानावरती या स्पर्धा होणार आहेत। आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धा 3 दिवस चालणार आहेत। खरं तर महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सहभाग आपल्याला पाहायला मिळेल, तर तुम्ही देखील नक्की या स्पर्धांचा आनंद घ्या। धन्यवाद।